आपलं आयटीआयचं नाव वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ. मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण सॉईंग प्रॅक्टिस शिकलो. सॉईंग प्रॅक्टिस, सॉ म्हणजे करवत, सॉईंग म्हणजे कापकाम. कापकामाची सवय कशी असावी किंवा कापकाम कसं करावं हे आपण मागच्या लेसनमध्ये शिकलेलो आहोत, बरोबर. आणि त्या पद्धतीने आपण तो जॉब केलेला. आता आपल्याला जॉईंट शिकायचे आहेत. जॉईंट पुढचा जो जॉब आहे आपला जॉईंट. जॉईंटचे अनेक प्रकार आहेत. हाफ स्लॅब जॉईंट, क्रॉस स्लॅब जॉईंट, ओपन मॉर्टेज अँड टेनन जॉईंट, मॉर्टिस अँड टेनन जॉईंट, असे भरपूर प्रकारचे आपले जॉईंट्स आहेत. त्यातल्या त्या आपल्याला आता काय करायचं आहे, मॉर्टिस अँड टेनन जॉईंट बनवायचं आहे. जे ड्रॉइंग दिलेलं आहे त्या ड्रॉइंगच्या मापाप्रमाणे आपल्याला टीकवूड दिलेलं आहे किंवा सालवूड. टीकवूड म्हणजे सागवान लाकूड आणि सालवूड म्हणजे पण कमी प्रतीचं. सागवान आणि पण ते कमी प्रतीचं असतं. असं आपल्याला सालवूड ड्रॉइंगप्रमाणे आपण घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे दिलेल्या ड्रॉइंगप्रमाणे किंवा दिलेल्या साईजप्रमाणे त्या लाकडाला आपण रंध्याच्या साहाय्याने चारही बाजू रंधकाम करून दिलेल्या ड्रॉइंगप्रमाणे त्याच्यावरती मार्किंग करायचं. मार्किंग केल्यानंतर त्याला विंदी आणि कुसू, मराठीत त्याला म्हणतात ओपन मॉर्टिस अँड टेनन जॉईंटला म्हणतात कुसू विंदी सांधा. मराठीत नाव देतं कुसू विंदी सांधा. कुसू आणि विंदी ज्या वेळेला आपण टेबल, खुर्ची, टीपॉय वगैरे ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस या जॉईंटचा उपयोग आपल्याला करावा लागतो. कुसू विंदी सांध्यांचा म्हणजे मॉर्टिस अँड टेनन जॉईंटचा. तर आपण दिलेल्या ड्रॉइंगप्रमाणे लाकडाला नियमेप्रमाणे आपण रंधून घेतलेलं आहे. दिलेल्या मापाप्रमाणे आपण असं रंधकाम करून घेतलेल्या लाकडावरती असे चारी बाजू रंधून दिलेल्या ड्रॉइंगप्रमाणे ट्रायस्क्वेअर आणि स्क्रायबरच्या सहाय्याने ड्रॉइंगप्रमाणे मार्किंग करून घेतले. आणि मार्किंग करून केल्यानंतर आपल्याला त्या लाकडाला होल करायचे, विंदी पाडायची. विंदी म्हणजे होल. त्या होल पाडण्यासाठी मॉर्टिस आणि टेनन पटाशी वापरले जाते. त्या चिजलला म्हणतात मॉर्टिस चिजल. मराठीत तिला काय म्हणतात, सड्या. मॉर्टिस चिजलचा उपयोग केला जातो. मॉर्टिस चिजल तिचा एक भाग प्लेन असतो आणि दुसऱ्या बाजूने दुसऱ्या भागाला तिला निमुळता असा भाग केलेला असतो. तर ह्या चिजलच्या साहाय्याने आपण मॅलेट घ्यायचं आणि मॅलेटच्या साहाय्याने दिलेल्या ड्रॉइंगप्रमाणे मार्किंग केल्यानंतर आपल्याला विंदी पाडायची म्हणजे होल पाडायचं. काय पाडायचं आहे, होल. हे घेतो चालेल ना. हे असं मॉर्टिस चिजलने त्याला विंदी पाडायची. म्हणजे ही विंदी पडून दोन्ही बाजूने अर्धा अर्धा करून दोन्ही बाजूने थ्रू होल मारायचं. हे थ्रू होल मारल्यानंतर त्याच्यामध्ये बसण्यासाठी आपल्याला कुसू काढायचा आहे लाकडाला. मग दुसरा पीस घेतल्यानंतर त्याला काय करायचं, मार्किंग करायची. आणि मार्किंग केल्यानंतर करवतीच्या साहाय्याने त्या मार्किंगच्या लेवलपर्यंत एका बाजूने कट घालायचा, तसंच दुसऱ्या बाजूने एक कट घालायचा. आणि जो साईडची जो भाग आहे तो पटाशीच्या साहाय्याने म्हणजे चिजलच्या साहाय्याने आपण चिजलिंग करून तो काढून टाकायचा आहे. असं फक्त दाखवते. असं आपण काय करायचं, काढून टाकायचं आहे. आणि फिनिशिंग करून त्या होलमध्ये हा विंदी जे आहे, विंदीमध्ये हा कुसू त्याच्यात आपल्याला फिट करायचा आहे. अशा पद्धतीने दिलेल्या ड्रॉइंगप्रमाणे आपला हा कुसू विंदी जॉईंट तयार केलेला आहे. या जॉईंटचा उपयोग आपल्याला टेबल, खुर्ची, टीपॉय, शोकेस इतर ज्या काही वस्तू असतात त्याच्यासाठी या सांध्याचा उपयोग केला जातो. याला म्हणतात कुसू विंदी सांधा मराठीत. आणि इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला आपल्याला
मॉर्टिज अँड टेनन जॉईंट. समजलं? ओके.